फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे घरच्या घरी आपण हेअर टोनर कसं बनवू शकतो। तर मार्केटमध्ये असे ब्रँड्स आहेत, आपल्याला सहज मार्केटमध्ये हे जे हेअर टोनर आहे ते मिळू शकतं। पण आज आपण घरच्या घरीच हेअर टोनर बनवणार आहे। फक्त 5 मिनिटांमध्येच हे हेअर टोनर बनवून तयार होणार आहे। तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे कसं होणार आहे। तर आज बनवतो आहे आपण रोजमेरी हेअर टोनर। तर हे टोनर वापरल्यानंतर आपल्या केसामध्ये जर कोंडा असेल किंवा केस जर रफ असतील, ड्राय असतील किंवा केस जर गळत असतील किंवा काही स्कॅल्पमध्ये तुम्हाला इश्यू असेल तर तो देखील नीट करतो। तर हे जे हेअर टोनर आहे बघू शकता, तर हे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि हे यूज करते। तर बघू शकता मी यामधली एक बॉटल संपवलेली आहे आणि आता ही आहे। तर अशी जी बॉटल आहे ती तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये या टोनरला तुम्ही भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये, कारण आता उन्हाळा आहे। तर फ्रीजमध्ये मस्त असं हे गार होतं आणि आपण स्कॅल्पला असं हे लावू शकतो। तर रोजमेरी तुम्ही बघू शकता, याचा स्मेल देखील खूप छान आहे आणि बनवायला फक्त 5 मिनिटे लागतात। तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता, अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते। तर चला आपण बघूया काय करायचं ते। तर सगळ्यात अगोदर मी एका भांड्यामध्ये साधारण 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला 1 चमचा रोजमेरी टाकायची आहे, 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत आणि यानंतर आपल्याला 1 चमचा लवंग टाकायचे आहे। तर यामध्ये जी लवंग आहे, तर लवंग यासाठी तर हा एक मसाला आहे। तर लवंग टाकल्यामुळे काय होतं, जो आपला स्कॅल्प असतो तर त्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं करतं। हे जे लवंग आहे ते त्याच्यामुळे आपल्याला जे केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही, तर या लवंग टाकल्यामुळे आपल्याला पोषण जे आहे ते केसांना मिळतं आणि केस जे आहे ते छान घनदाट होतात आणि जे ब्रेकेज होतात किंवा मुळापासून जे केस तुटतात तर ते आपलं कमी होणार आहे याच्यामुळे। रोजमेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे केस जे आहे ते आपले केस जर गळत असतील तर ते देखील कमी होतात, केसांना शाईन येते, सॉफ्ट होतात। आणि हे जे टोनर आहे, तर हे जे टोनर आहे ते तुम्ही स्कॅल्पला दिवसातून एकदा जरी लावलं आणि थोडीशी मसाज जरी केली तरी काही हरकत नाही। तर दिवसातून तुम्ही 1 वेळा हे वापरू शकता, तर अजिबात ऑइलीनेस नाही किंवा काहीच होत नाही ह्याच्यामुळे। तर डेली तुम्ही यूज करू शकता, हे खूप छान आहे। तर मी 1 बॉटल संपवलेली आहे, छान असा याचा उत्तम मला रिझल्ट मिळालेला आहे। तर या सगळ्याला आपण साधारण अर्धा कप किंवा अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे किंवा मी यावरती झाकून त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला अशा ज्या स्प्रे बॉटल्स मिळतात किंवा पंप जर बॉटल तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्ही देखील स्टोअर करून ठेवू शकता। तर आता उन्हाळा असल्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, खूप छान असं गार गार वाटतं आपण स्प्रे करतो त्यावेळेस। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हेअर मास्क, हेअर ऑइल आणि आता हे जे टोनर दाखवलेलं आहे, तर हे तिन्ही मिळून जर तुम्ही उपयोग केसांवरती केला तर केस तुमचे छान घनदाट, सिल्की, सॉफ्ट होतील आणि जे तुमची केस गळती आहे तर ती देखील कमी होणार आहे। तर नक्की हे तुम्ही वापरून बघा। आणि सुरुवातीपासून जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर सुरुवातीला माझे केस लहान होते, तर आता भरपूर असे हे लांब झालेले आहेत केस जे आहेत ते। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।